तर आता बघा आपण सिंपल पास्ट टेन्स बघितला होता, बरोबर आहे. तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे आपल्याला काय माहिती आहे रे, व्ही2 आहे का नाही. तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे व्ही2 डोक्यात ठेवायचं आणि त्याचे कीवर्ड लक्षात ठेवायचे. कोणते बरं? ॲगो आहे, त्यानंतर यस्टरडे, इन 1992, किंवा लास्ट डे असन, लास्ट नाईट, कोणतं पण असन ते, लास्ट वालं कोणतंही, लास्ट नाईट असो, लास्ट मॉर्निंग असो, कोणतंही, वन्स अपॉन ए टाइम असन, एन्शियंट असन, हे सगळे कशामध्ये येतात? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आता त्याच्या पुढे आपण एक बघितला होता, हॅबिच्युअल ऍक्शन बघितला होता, परत पास्ट हॅबिट. याचा अर्थ काय? अगोदर ती क्रिया आपण करायचो, आता ती क्रिया करतोय का? नाही करत, असा त्याचा अर्थ आहे. मग आता बघा, आपला आजचा जो आहे, हा जो टॉपिक आहे एरर नंबर 14, त्याला नाव लिहिलेलं आहे आपण, बरोबर आहे ना. तर हा जो एरर नंबर 14 जो आहे ना, तो कशाबद्दल आहे? तर आपण प्रेझेंट हॅबिट आणि पास्ट हॅबिट बद्दल बघितलं होतं, आहे का नाही. एक आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंट हॅबिट बघितली होती का? अरे बघितली होती ना. आणि सिंपल पास्ट मध्ये आपण पास्ट हॅबिट बघितली का नाही. तर आपल्याला परत तो जो टॉपिक आहे तो मिक्स मध्ये बघायचा आहे. पण कसा आहे, तर आता बघा, जर का आपण बघितलं एरर नंबर 14 मध्ये काय आहे बघा, की जर का इथं तुम्ही एक्झाम्पल ऑब्झर्व करा, मग तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. इथं आता बघा, पहिलं एक्झाम्पल जे त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, एक कॉमन काय दिसतंय तेवढं बघा. आता एक मिनिट याला पुसतो. काय आहे? आय यूज टू ड्रिंक मिल्क एव्हरी नाईट बिफोर बेड. इथं काय आहे? यूज टू ड्रिंक. इथं काय आहे? शी वुड राईट लेटर्स टू हर बेस्ट फ्रेंड. ही यूज टू ड्राईव्ह अन ओल्ड कार बिफोर बाईंग अ न्यू वन. वी वुड प्ले in the park after school. He used to visit his grandparents during holidays. She would listen to the radio every morning. We used to climb mountains during vacations. आणि चूज द सेंटेन्स विचारलंय त्यातलं. यूज टू वॉच, ह्याच्यामध्ये पास्ट हॅबिट वाले विचारले बरं का. इथं काय? माय मदर यूज टू बेक फ्रेश ब्रेड एव्हरी वीकेंड. त्यानंतर इथं बघा, शी इज यूज टू स्पीकिंग. आता इथं वेगळं आहे बरं का, आहे ना. अरे दोन्हीत फरक आहे ना. काय फरक आहे बरं या दोन्ही मध्ये? इथं बघा, यूज टू आणि त्याच्या पुढे V1 आहे, आणि इथं एम इज आर पण आलाय, आणि इथं टूच्या पुढे कोण आलाय? V4 आलाय. कोण आलाय? V4. आपण शिकलो बेसिक मध्ये की टूच्या पुढे कोण येतो? V1. आता हे सेंटेन्स चुकीचं असन का नाही ते आपल्याला चेक करायचंय. आता बघा, 9, he is used to staying alone in a big house. They are used to living in a small apartment. I am used to cooking my own meals. She is used to waking up early for work. आणि ते 10th बघा, in his childhood Rohan used to play cricket every day, every evening. My grandmother dad has tell me folk tales before bed. मग इथं यूज टू येणार आहे का काय येणार आहे ते विचारले. त्यानंतर शी यूज टू बी अफ्रेड ऑफ डॉग्स बट नाऊ शी लव्स देम. बिफोर द इंटरनेट पीपल वुड राईट, इथं वुड राईट आले. त्यानंतर शी यूज टू डान्स असं दिलेलं आहे. 15 सेंटेन्स आहेत का. आय एम यूज टू वेकिंग अप अर्ली. आय यूज टू वेक अप अर्ली, आणि आय वुड टू वेक, आणि एम यूज टू वेक, हे असं आलेलं आहे. ओके, मग आता आपण काय केलंय? खूप सारे चौकोन केलेले आहेत, त्याच्यामधले कोणते बरोबर कोणते चूक आपल्याला काय माहिती नाही अजून. काय एरर नंबर 14 काय आहे बघा. आता तर इथं काय दिसतंय की आपलं जर का बघितलं तर इथं काय दिसतंय? यूज टू. काय दिसतंय? यूज टू, आणि त्याच्या पुढे कोण दिसतोय रे? V1 दिसतोय, बरोबर आहे का. किंवा आपला वुड आलेला आहे. कोण आलाय? वुड, आणि त्याच्या पुढे कोण आलाय? V1 आलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतरून काय आलंय? एम यूज टू, आणि याच्या पुढे काय आलाय? V4 आलाय, बरोबर. इथं काय आलंय? इज यूज टू, आणि याच्या पुढे काय आलेलं आहे? V4 आलेला आहे. आणि इथं आर यूज टू, आणि ह्याच्या पुढे काय आलेलं आहे? V4 आलेला आहे, बरोबर. हे दोन टाईप होतं. मग आता ह्याच्यातला फरक नेमकं काय आहे बघा. आता यूज टू याचा अर्थ काय आहे की यूज टू म्हणजे काय आहे? फक्त यूज टू, आणि इथं आय एम यूज टू, याच्यामधला फरक काय? तर बघा, यूज टू किंवा वुड आणि त्याच्या पुढे V1 आला तर याचा अर्थ काय माहितीये का? आधी क्रिया करायचो,
काय आधी क्रिया करायचो. म्हणजे ती जी क्रिया आहे ती आपण कधी करायचो, अगोदर करायचो. आता सध्या ती क्रिया करीत नाहीत. कळालं का? मग आता मी समजा म्हणलं ही यूज टू व्हिजिट हिज ग्रँड पॅरेंट्स होम टू हाऊस ड्युरिंग वेकेशन. तर याचा अर्थ काय आहे की तो अगोदर सुट्टीमध्ये आजी आजोबा तिकडे जायचा, आता जातोय का नाही. हे समजतंय का? अरे समजतंय का? आता मी समजा म्हणेन मी ज्या वेळेस MPSCचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मी नोट्स बनवत होतो. म्हणजे आय यूज टू राईट नोट्स, माय ओन नोट्स असं म्हणलं मी. तर याचा अर्थ त्या क्रिया मी अगोदर करायचो, आता क्रिया करतोय का नाही करत, आहे का नाही. म्हणून इथं काय आहे यूज टू, याचा अर्थ काय आहे यूज टू आणि त्याच्या पुढे V1 आला तर त्याचा अर्थ काय आहे अगोदर क्रिया करायचो, आता क्रिया करत नाही. कळालं का? आता मेजर समजा मेजर काय म्हणते वी यूज टू फायर अ गन इन ट्रेनिंग डेज असं म्हणलंय. तर याचा अर्थ ट्रेनिंगच्या टायमिंगला ते काय करायचे, जे बुलेट वगैरे फायर करायचे, बरोबर. आता ते करतात का नाही. मग आता हा जो यूज टू आहे ह्यालाच सिमिलर कोण आहे, वुड आहे. कोण आहे? वुड आहे. म्हणजे जर का आपण यूज टूच्या जागेवरती वी वुड ड्राईव्ह असं जरी म्हणलं तरी ते काय आहे बरोबर. हे कळत आहे का? काय कळाल सांगा बरं. यूज टूच्या पुढे V1 आलं किंवा वुडच्या पुढे V1 आलं तर याचा अर्थ काय होतो अगोदर क्रिया करायचो, आता ती क्रिया करत नाही. कळालं काय? अरे समजतंय का? आता तुम्ही तुम्ही काही दिवसांनी इथं चांगला अभ्यास केला तर लवकर नोकरी भेटते, चांगला नाही अभ्यास केला तर 5-10 वर्ष जातात. आणि 10 वर्षांनी इथं आले आणि तुम्ही म्हणले की अरे मी लायब्ररीत 7 वाजता जायचो, आहे का नाही. मग तुम्ही काय म्हणणार आय यूज टू गो लायब्ररी ॲट 7 AM. म्हणजे अगोदर 7 वाजता जायचो, आता जात नाही. कळालं काय? अरे समजतंय काय? मग याचा अर्थ काय आहे की अगोदर ती तुम्ही क्रिया करायची, आता ती क्रिया करत नाहीत. हे समजतंय? आणि इथं बघा आता पुढचं काय आहे की आय एम यूज टू आणि त्याच्या पुढे V1 आलाय, इज यूज टू आणि त्याच्या पुढे V4 आलाय, आर यूज टू आणि त्याच्या पुढे काय आलेला आहे V4. तर याचा अर्थ काय होतो माहितीये का? याचा अर्थ क्रियेची सवय होणे. काय होणे? क्रियेची सवय होणे. सवय होणे म्हणजे आता समजा बघा की हा जो पेन आहे तुम्ही जर काही एक दिवस ह्या पेनने जर शिकवलं तर काय होईल बरं, तुमचा जो पेन आहे त्याची जी ब्रीद आहे जाडी कमी आहे का नाही त्या पेनची, ह्याची जाडी जास्त आहे त्यामुळे बोट इथं दुखते स्टार्टिंगला. त्यानंतर हे जो वजन जादा आहे म्हणून इथं खांद्यापाशी दुखतं जास्त जर तुम्ही लिहिलं तर. मग आता इथं समजा हा जो पेन आहे ह्या पेनला मी यूज टू झालो एक नाही, आता मला सवय झाली ना या पेनची. मग मी काय म्हणणार आहे आय एम यूज टू रायटिंग बाय दिस पेन असं म्हणणार का. याचा अर्थ काय आहे की मला आता त्याची काय झालेली आहे सवय झालेली आहे, बरोबर आहे ना. आता मेजर आर्मीमध्ये होते त्यांना लवकर उठण्याची सवय लागली ना. मग आपण काय म्हणणार दे आर यूज टू वेकिंग अप अर्ली असं म्हणणार. याचा अर्थ त्यांना आता काय झाली सवय झाली, म्हणजे ते आता पण ह्या घडीला पण काय होतं सकाळी लवकरच उठते. हे कळत आहे का? अरे समजतंय का? काय काय सांगा बरं. हे बघा एम इज आर यूज टू आणि त्याच्या पुढे V4 आला तर याचा अर्थ काय होतो ची सवय होणे. एखाद्या गोष्टीची आता काय झाली सवय झाली, याचा अर्थ ती गोष्ट आपली काय झाली दररोज चालू आहे. कळालं? पण नुसतं यूज टू V1 याचा अर्थ ती क्रिया तुम्ही अगोदर करायची, आता ती क्रिया करत नाही. कळालं काय? अरे समजतंय का? आता समजा बघा आता 11वीचे पोरं येतं ते गेमले खेळत येतं, आहे का नाही. पबजी वगैरे, पबजी बंद झाली समजा, फ्री फायर खेळत आहेत, बरोबर आहे ना. त्यांना एकदम ज्याला सवय झालेली आहे. मग 10 वर्षांनी किंवा एक ग्रॅज्युएशन झाल्यावर गेम कोण नाही खेळत, बरोबर आहे. एक जास्त वय एक 25-26 वय झालं तर ज्याला लयच गेमचा नाद आहे तेवढा गेम खेळू शकतो, बाकीचे कोणी काही गेम खेळत नाहीत. मग तो काय म्हणणार आहे आय एम यूज टू प्ले व्हिडिओ गेम असं म्हणणार आहे, बरोबर. पण जर का त्याला आता ती गेम चालवायची सवय झालेली तर तो काय म्हणणार आहे आय एम यूज टू प्लेइंग व्हिडिओ गेम असं म्हणणार. कळतंय का हे? अरे समजतंय का? नक्की. मग आता ज्या वेळेस आपण हा यूज टू V1 घेतो किंवा वुड V1 घेतो
त्यावेळेस हा काय दाखवतो रे, आपलं पास्ट हॅबिट दाखवतो. काय दाखवतो? पास्ट हॅबिट. आणि इथं ज्या वेळेस आपण एम इज आर यूज टू, आणि हा जो V4 आहे, हा V4 म्हणजेच आपला कोण असतं माहितीये का? नाऊन असतो. आपण शिकलो ना, V4 एकटा आला तो कुणाचं काम करतो? जिरंटचं. आणि जिरंट कुणाचं काम करतं? नाऊनचं. शिकलो होतं ना आपण बेसिक नंबर 7 मध्ये. मग आता कधी कधी एम इज आर यूज टू आणि त्याच्या पुढे नाऊन पण येईल, तरी पण हे काय दाखवतं? याचा अर्थ आता त्या क्रियेची तुम्हाला काय झाली? सवय. आणि हे काय दाखवतं? प्रेझेंट हॅबिट दाखवतं. काय दाखवतं? प्रेझेंट हॅबिट. आणि गरिबांच्या भाषेत सोपं सांग का, इथं बघा, हा यूज टू आणि वुड यांना काय पास्ट पास्ट टेन्सच मिनिंग आहे, म्हणून ते पास्ट हॅबिट. आणि इथं एम इज आर आपले प्रेझेंट मधलेच माहिती आहे ना तुम्हाला. मग हे काय दाखवणार? प्रेझेंट हॅबिट. काय दाखवणार? प्रेझेंट हॅबिट. कळालं का? मग आता इथं समजा आता तुम्ही रूम वरती राहणार आहे का नाही? रूम वरती राहणारे मुलं, मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या रूम वरती काय काय असतं ते. फक्त एक 10 रुपयाचा पॉन्डचं ड्रीम फ्लावर असतो, बरोबर आहे ना? मग आता समजा एखादा आपला सेनापती वगैरे, त्यांना काय आहे की एकटा चहा प्यायला जाण्याची सवय लागलेली आहे, तर तिथं काय म्हणावं लागणार आहे? आय एम यूज टू असं गोइंग टू टेक अ टी अलोन असं म्हणावं लागेल. का? कारण त्यांना आता त्या गोष्टीची काय झाली? सवय झाली. कळतंय का हे? म्हणजे एम इज आर यूज टू आणि त्याच्या पुढे V4 वापरला तर ते प्रेझेंट हॅबिट दाखवतं, आणि त्याचा अर्थ काय आहे? त्या गोष्टीची आता काय झालेली आहे? आपल्याला सवय झालेली आहे. बरोबर आहे का नाही? अरे झाली ना. आणि यूज टू याचा अर्थ काय आहे? आधी क्रिया करायचो, आता ती क्रिया करत नाही. हे फरक समजतोय का? अरे समजतोय ना? आता बघा, आपले न्यूज चॅनलवाले येतं, न्यूज चॅनलवाले, हिंदी न्यूज चॅनलवाले तुम्ही कधी ऐकले का? हिंदी बातम्या ऐकल्या का? किंवा मराठीवाले तसेच बकवादच होतं. म्हणजे बरेचसे जण नुसते असं तेल मीठ लावून इस समय की सबसे बडी खबर, काहीच खबर नसते, आहे का नाही? असं. मग त्या बातम्या एकदा जर का तुम्हाला सांगतो, त्या बातम्या तुम्ही 3 दिवस ऐका, तुम्हाला लगेच सवय होती 4थ्या दिवशी, अरे काय म्हणतोय काय नाही. हे असा एक प्रकार आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय, एखाद्या गोष्टीची तुम्हाला सवय झाली तर तिथं एम इज आर यूज टू आणि त्याच्या पुढे V4 वापरायचं. आणि अगोदर क्रिया करीत असतील तर तिथं काय वापरायचं? यूज टू V1 किंवा वुड V1. आणि ते काय दाखवतं? पास्ट हॅबिट. आणि हे काय दाखवतं? प्रेझेंट हॅबिट. मग आता बघा, हे सेंटेन्स काय दिसतंय? आय यूज टू ड्रिंक मिल्क एव्हरी नाईट बिफोर बेड. म्हणजे याचा अर्थ काय? अगोदर तो झोपण्याच्या आधी दूध प्यायचा, आता पितोय का? नाही. मग आता इथं टूच्या पुढे काय आलाय? V1. आणि यूज टू V1 आलाय, म्हणजे हा काय आहे रे? पास्ट हॅबिट आहे. बरोबर. आता इथे काय आहे? शी वुड राईट लेटर्स टू हर बेस्ट फ्रेंड. म्हणजे ती आधी काय करायची? तिच्या बेस्ट फ्रेंडला काय करायचे? पत्र लिहायची. आता लिहिते का? नाही लिहित. मग इथं पण बघा, वुड राईट आलेला आहे, इथं वुडच्या पुढे V1 आलाय. हे पण काय दाखवतं आपल्याला? पास्ट हॅबिट. आणि याचा अर्थ ही क्रिया आता होत नाही. ही यूज टू ड्राईव्ह एन ओल्ड कार बिफोर बाईंग अ न्यू वन. म्हणजे तो काय करायचा? आता ती जुनी कार चालवायचा. हे पण काय आहे? पास्ट हॅबिट आहे. इथं काय आहे? वी वुड प्ले इन द पार्क आफ्टर स्कूल. म्हणजे शाळा संपल्यानंतर आम्ही काय करायचो? पार्क मध्ये खेळायचो. आता खेळतोय का? नाही. मग इथं वुड प्ले आले, हे पण काय दाखवणार आपल्याला? पास्ट हॅबिट दाखवणार. काय दाखवणार? पास्ट हॅबिट. ओके, चलो आता पुढचं बघा. ही यूज टू व्हिजिट हिज ग्रँड पॅरेंट्स ड्युरिंग हॉलिडेज. आता तू परत जातोय का आजी आजोबाकडं? नाही जात. मग हे काय आहे? पास्ट हॅबिट आहे. अगोदर लहानपणी जायचा कपड्यासाठी, आता नाही जात. आता मोठा झालाय म्हणून आजी आजोबा म्हणते याच्या कपड्याला 2-3 हजार लागते, तर येऊ नको भाऊ तू, आहे का नाही? मग आता इथं बघा, शी वुड लिसन, इथं V1 आलाय. हे काय दाखवतं? प्रेझेंट हॅबिट ना, का पास्ट हॅबिट? पास्ट हॅबिट. लक्ष नाही बरं का तुमचं, त्या गाडीकडेच लक्ष आहे तुमचं. आता इथं बघा, 2च्या पुढे V1 आहे, तर हे पण काय दाखवतंय? पास्ट हॅबिट. आता नवीन नवीन त्या गाडीचा आवाज ऐकल्यावर आपण म्हणत असं काय आला? हे केलंय मोकाऱ्यात साऊंड पोल्युशन वगैरे चाललंय. आता सवय झाली की नाही त्या आवाजाची? झाली ना. म्हणजे किती गप्पा मारत असल्या लेडीज तरी त्या आवाजाने लगेच शांत होत्या. ते रील बघितले असते ना तुम्ही, किंवा किती लेडीज झोपलेल्या असल्या, बरेचसे रील स्टार होते ते बनवतात ना,
लेडीज किती त्यांची मिसेस किती झोपलेली असू द्या, डीजे लावला तरी उठणार नाही, पण ह्या गाडीचा आवाज आला की लगेच 2 मिनिटात कचरा घेऊन गायब. असं रील स्टारवाल्यांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. ते कॉमेडीसाठी काही पण बनवतात. हा ठीक आहे, चला जाऊ द्या. आता इथं यूज टू वॉच, इथं काय आहे V1 आहे, हे काय दाखवते आपल्याला पास्ट हॅबिट दाखवते. त्यानंतर काय आहे माय मदर यूज टू बेक, हे काय आहे V1 आहे, हे पण काय दाखवतं पास्ट हॅबिट दाखवतं. त्यानंतर इथं काय आहे, इथं आता बघा शी इज यूज टू स्पीकिंग इन पब्लिक, याचा अर्थ तिला आता काय झाली सवय झालेली आहे, म्हणून इथं हे काय येणार आहे प्रेझेंट हॅबिट. काय येणार आहे प्रेझेंट हॅबिट. मग आता आपलं उत्तर कोणतं येईल A and B. कुठे आहे हा याच्यामध्ये ऑप्शनच नाहीये का? ओके, सिकट करून टाका. आता बघा 9 नंबरचं चूज द सेंटेन्स विच शो पास्ट हॅबिट. शी इज यूज टू स्टेईंग, आता बघा इथं 2च्या पुढे V4 आला, इज आला नाही, हे काय दाखवणार रे मग प्रेझेंट हॅबिट. आता पुढचं काय आहे दे आर यूज टू लिव्हिंग, इथे पण बघा सेम V4 आला, हे काय दाखवतंय प्रेझेंट हॅबिट. त्यानंतर इथं काय आहे आय एम यूज टू कुकिंग, इथं बघा V4 आला, हे पण काय दाखवतं प्रेझेंट हॅबिट. काय दाखवतंय प्रेझेंट हॅबिट. त्यानंतर इथं काय आहे शी इज यूज टू वेकिंग अप, इथं V4 दाखवलेलं आहे, याला काय म्हणायचं प्रेझेंट हॅबिट. मग आता इथं काय विचारलं होतं पास्ट हॅबिट, कोणतंच पास्ट हॅबिट नाही दाखवित, नाही दाखवत ना, मग इथं उत्तर काय येणार 4 नंबर ना. आता 10 नंबर इन हिज चाइल्डहुड रोहन यूज टू प्ले क्रिकेट एव्हरी इव्हिनिंग, म्हणजे लहान होतं त्यावेळेस रोहन दररोज क्रिकेट खेळायला जायचा, आता जात नाही, मग याचा अर्थ ही काय आपली पास्ट हॅबिट आहे. माय ग्रँड मदर डॅश टेल मी, आता इथं बघा टेल V1 आलाय, मग इथं काय पाहिजे रे एम इज आर पाहिजे का, नाही, इथं काय पाहिजे डायरेक्ट यूज टू टेल मी फोक टेल्स. आता इथं शी यूज टू बी, इथं यूज टू आणि इथं V1 आला, हे काय 100% पास्ट हॅबिट. बिफोर द इंटरनेट पीपल वुड राईट, इथं पण बघा हे काय दाखवतंय पास्ट हॅबिटच. आणि इथं शी यूज टू डान्स एव्हरी संडे, इथं V1 आला, याचा अर्थ हे काय आपलं पास्ट हॅबिट. आणि मग आता शेवटचं बघा विच डिस्क्राईब पास्ट हॅबिट, इथं आय एम यूज टू वेकिंग अप, हे V4 आलं, याचा अर्थ कोणती हॅबिट आहे रे प्रेझेंट हॅबिट आहे. इथं यूज टू वेक हे V1 आलं, याचा अर्थ ही कोणती आहे पास्ट हॅबिट आहे. इथं वुड टू वेक बरोबर आहे का, अरे इथं टू पाहिजे काय डायरेक्ट वुड वेक पाहिजे होतं, म्हणून हे चुकलं. इथं आय एम यूज टू आणि 2च्या पुढे V1 येईन का, इथं बघा ना आय एम आलाय म्हणल्यावर इथं काय पाहिजे होतं वेकिंग अप पाहिजे होतं, काय पाहिजे होतं वेकिंग अप, म्हणून हे पण काय चूक. मग आता उत्तर काय प्रश्न काय विचारलाय पास्ट हॅबिट कोणतं दाखवतं बी. कळालंय अरे समजलं का, चलो घ्या लिहून मग आता हे हा हा